बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे बाळाची वजन वाढ असू द्या, इम्युनिटी बूस्ट होणं असू द्या किंवा बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट, इमोशनल ग्रोथ, या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थितरित्या व्हाव्या अशा वाटत असतील तर या 3 गोष्टी पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे बाळाचं डाएट म्हणजेच बाळाचा आहार, दुसरे आहेत त्या म्हणजे बाळाच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि तिसरी गोष्ट ज्यावरती पहिल्या 2 गोष्टी अवलंबून असतात तर ती म्हणजे बाळाची झोप. जर बाळ पुरेशी झोप घेत असेल तर ते बाळ व्यवस्थित खातं सुद्धा आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा प्रॉपर असतात. पण जर बाळाची झोप व्यवस्थित होत नसेल तर बाळ हा सतत चिडचिड करत राहतो किंवा किरकिर करत राहतो, बाळ व्यवस्थित खातही नाही आणि त्याच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. शिवाय जर बाळाची झोप पुरेशा प्रमाणामध्ये आणि जेवढे त्याच्या वयानुसार हवी आहे तेवढी जर झाली नाही तर त्यावेळी त्याचा परिणाम बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती सुद्धा होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच बाळाच्या झोपेवरती पालकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हालाही तुमच्या बाळाला सुदृढ बनवायचं असेल, निरोगी बनवायचं असेल, बाळ हा हुशार व्हावा असं वाटत असेल तर बाळाची झोप ही पुरेशा प्रमाणामध्ये असणं, शांत असणं आणि गाढ झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. यासाठी पुढच्या या काही गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि खूप कॉमनली केली जाणारी चूक म्हणजे झोपण्यापूर्वी बाळाला टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट अशा वेगवेगळ्या स्क्रीन्स दाखवणं. स्क्रीन मधली हे जे काही गॅजेट्स आहेत यामधली जी ब्ल्यू लाईट आहे यामुळे बाळाचा जो ब्रेन आहे हा ऍक्टिव्ह होतो, बाळ हा डीप स्लीपमध्ये जात नाही आणि त्या कारणामुळे बाळ हा रात्री सतत थोड्या वेळाने उठत राहतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी बाळाचा स्क्रीन टाइम तुम्हाला पूर्णतः बंद करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या झोपेचे प्रॉपर असं रुटीन असायला हवं. नॉर्मली जे न्यूबॉर्न बेबीज आहेत हे दिवसा थोडे जास्त झोपतात, पण जसं जसं बाळ मोठा होत जातो तर त्यावेळी रात्रीची झोप वाढत जाते, दिवसाची झोप कमी होत जाते. बऱ्याचदा पालक बाळाच्या ज्या झोपेच्या वेळा आहेत या पाळत नाहीत आणि त्या कारणामुळे बाळाचा ब्रेन हा त्या पद्धतीने त्या गोष्टीला अडॅप्ट करत नाही आणि तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही बाळाला झोपवता आणि जेव्हा ऍक्च्युअली बाळाला झोपायचं असतं तेव्हा बाळ झोपी जात नाही. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या रूममध्ये म्हणजे जे काही बाळाला जिथं तुम्ही झोपवत आहात तर बेडरूम मधले आवाज आहे किंवा लाईट आहे ह्या मंद करणं किंवा बंद करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बाळ अंधाराला घाबरतं आणि म्हणून रात्री लाईट ही चालू ठेवली जाते आणि ही जी लाईट आहे यामुळे सुद्धा बाळाचा ब्रेन हा स्लीप मोडमध्ये जात नाही आणि बाळाला सलग शांत झोप लागत नाही. याशिवाय तुम्हाला झोपण्यापूर्वी बाळाला मसाज देणं किंवा आंघोळ घालणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बाळाला मसाज देता तर त्यावेळी बाळाची बॉडी हे ऑटोमॅटिकली रिलॅक्स होत जाते, बाळाचा ब्रेन स्लीप मोडमध्ये जातो, सुदिंगमध्ये जातो आणि बाळ हा छान झोप घेतो. सो बाळाच्या झोपेच्या बाबतीमध्ये या 4 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. एक प्रॉपर रुटीन सेट करायचं आहे. जेव्हा बाळ हा छान अशी झोप घेईल तर तेव्हा तुम्ही पाहाल बाळाचं खाणंही प्रॉपर होईल आणि बाळाच्या ऍक्टिव्हिटी ही प्रॉपर होतील. ऑटोमॅटिकली बाळ हा निरोगी, सुदृढ आणि वेट बाळाचं छान वाढायला सुद्धा मदत होईल.